के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव गोगनुरे यांनी सामाजिक बांधिलकीतून विजापूर रोड व होडगी रोडवर थंड पाणी जारच्या माध्यमातून गेल्या 3 महिन्यांपासून पाणपोई कार्यरत ठेवल्याने अनेकांकडून कौतुक होत आहे। गेल्या 3 महिन्यांपासून उन्हाचा तडाखा सर्वसामान्य नागरिकांना बसत असल्याने तसेच पाणी बॉटल विकत घेऊन तहान भागवणे शक्य नसल्याने नागरिकांना थंडगार पाणी मिळावे या हेतूने पाणपोई सुरू केली। तहानलेल्याला घोटभर पाणी पिऊ घालणे ही आपली संस्कृती आहे। सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे महादेव गोगनुरे सामाजिक सेवेचा भाव जपत वाटसरूंना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी विमानतळाशेजारी व सैफुल या वर्दळीच्या ठिकाणी पाणपोई सुरू केली आहे। नागरिकांची तहान भागवण्याचे पुण्य लाभावे या उद्देशाने सेवाभावातून हे काम के फाउंडेशनच्या माध्यमातून महादेव गोगनुरे हे करत आहेत। तहानलेल्यांची तृष्णा भागवण्याएवढा धर्म नाही, म्हणूनच महादेव गोगनुरे यांच्यासारख्या दानशूर व्यक्ती स्वखर्चाने पाणपोया सुरू करत असतात। आता तुम्हाला बघितलं रिक्षा थांबवली आणि इथं सावलीमध्ये थंडगार पाणी तिला कसं वाटलं तुम्हाला? धगधगत्या उन्हामध्ये कसं वाटलं? एकदम थंड वाटलं। म्हणजे कशी सोय कशी केली? म्हणजे के फाउंडेशन जे महादेव गोगनुरे मित्र परिवार आहे त्यांच्यातर्फे कसं वाटतंय? म्हणजे सोयीस्कर म्हणजे सर्वीकडे त्यांनी असं ठेवलेलं आहे। रिक्षावाल्याचं इथं सगळ्या चांगल्या प्रकारे सोयीस्कर केलेलं। मी आता पण पाहिलं की रिक्षामध्ये बाटली ठेवली जाते, गरम पाणी होतं, पण अशा ठिकाणी जर असे पाणपोई असे फाउंडेशनच्या वतीने जर आता ठेवलंय तर तुम्हाला काय समाधानकारक वाटतं का? वाटलं का? चांगली सोय केली, खास रिक्षावाल्यासाठी चांगली सोय। रिक्षावाल्यासाठी पण हे जे आता लोक चालत वगैरे येतात पाणी म्हणतात, हे थंड झार वगैरे असे ठेवलेले आहेत, ते पिलं की माणसाला समाधान पिऊन वाटतं। म्हणजे के फाउंडेशनचं काम चांगलं आहे म्हणायचं? चांगलं आहे ना? एकदम चांगलं। तुम्ही आता पाणपोईच्या शेजारीच बसूनच आहात, तुम्हाला कसं वाटतं? इथं थंडगार सावली आणि पाणी थंड प्यायला जे दिलंय के फाउंडेशनचं कार्य कसं चांगलं आहे का? चांगलं आहे। कसं भर उन्हामध्ये एखादं थंड पाणी प्यायला भेटतं तर तुम्हाला कसं वाटतं? म्हणजे के फाउंडेशनचं काम जे आता महादेव गोगनुरे यांच्या मित्रपरिवारातर्फे होतं आहे तर कसं वाटतंय? त्यांचं कार्य कसं वाटतंय? चांगलं आहे। चांगलं आहे म्हणजे आनंद वाटतंय, थंडगार सावली, पाणी प्यायला थंड, सोयीस्कर।